हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत साप्ताहिक चालू घडामोडी या सिरीज मधील जुलै महिन्यातील चौथ्या आठवड्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर विद्यार्थी मित्रांनो, या आठवड्यात देखील अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी या घडलेल्या आहेत, ज्या आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे पुरस्कार यावर्षी जरी जाहीर झाले असले तरी हे पुरस्कार 2024चे आहेत, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि यामध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म हा पुरस्कार मिळालेला आहे आर्टिकल 370 या चित्रपटासाठी. आता नवी दिल्ली येथे शनिवारी 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची ही घोषणा करण्यात आलेली होती. आणि मल्याळम चित्रपट निर्माते जयराज यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरीने हे पुरस्कार जाहीर केलेले होते. तर आता सांगितल्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म हा पुरस्कार मिळालेला आहे आर्टिकल 370 या चित्रपटासाठी. आपल्या सरळ सरळ वन लाईनर या घटकामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे, तर आपल्याला ते सांगता यायला हवं. त्याच पद्धतीने इतर पुरस्कार देखील आपल्याला महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळालेला आहे कार्तिक आर्यन या अभिनेत्याला. त्याला चंदू चॅम्पियन या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यासोबतच मामुटी या अभिनेत्याला देखील हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याला ब्रह्मयुगम या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळालेला आहे आर्टिकल 370 या चित्रपटातील अभिनेत्री यामी गौतम. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार मिळालेला आहे अमरन या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार आहे भक्षक या चित्रपटासाठी संजय मिश्रा यांना. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार दोघी जणांना मिळालेला आहे मिथ्या या चित्रपटातील रूपाश्री वाकार्डी, तर महाराजा या चित्रपटातील सचना नामीदास या दोन अभिनेत्रींना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच पद्धतीने सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट हा पुरस्कार मिळालेला आहे कल्की 2898 एडी या चित्रपटाला. राष्ट्रीय व सामाजिक मूल्यांना प्रोत्साहन देणारा चित्रपट हा मिळालेला आहे कॅप्टन मिलर. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट हा पुरस्कार मिळालेला आहे श्रीकांत. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा पुरस्कार मिळालेला आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. तर सर्वोत्कृष्ट बालकलाकार हा पुरस्कार मिळालेला आहे रिद्धिमान बॅनर्जी, तपोमय देव, गीताश्री चक्रवर्ती, अरुण देव पोयुला, तर आतिश एस शेट्टी. त्यासोबतच आपल्याला इतर काही पुरस्कार देखील या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामधीलच महत्त्वाचे म्हणजे सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी शहनाद जलाल ब्रह्मयुगमसाठी, सर्वोत्कृष्ट पटकथा सुकुमार पुष्पा 2 साठी, सर्वोत्कृष्ट पटकथा योगेश देशपांडे स्वर्गंधर्व सुधीर फडके यासाठी. गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन पुरस्कार मिळालेला आहे शाश्वत सचदेव आर्टिकल 370 साठी. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत जी व्ही प्रकाश यांना अमरन या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट गीत हा पुरस्कार मिळालेला आहे मनोज मुंतशिर यांना मैदान या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा पुरस्कार मिळालेला आहे अभय जोधपूरकर आणि गीत होतं नवसाची गौरी माझी, चित्रपट होता घरत गणपती. तर सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका हा पुरस्कार मिळालेला आहे वैकोम विजयलक्ष्मी यांना. लक्षात घ्या, आर्टिकल 370 हा 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म ठरलेला आहे. आणि मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार याला मिळालेला आहे. हे दोन्ही पुरस्कार आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहेतच. त्यासोबतच इतर पुरस्कार देखील या ठिकाणी आता मेन्शन केलेले आहेत. त्यानंतर आता आपण पुढच्या चालू घडामोडीकडे वळूया. आपल्याला माहितीच आहे मागील आठवड्यामध्ये जंतर मंतरवर खूप मोठे आंदोलन विद्यार्थ्यांचे झालेले होते. आणि याच अनुषंगाने आपल्याला जंतर मंतर हे नेमके काय आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे अगोदर आपण जंतर मंतर याविषयी माहिती पाहूया. भारतातील ऐतिहासिक हे खगोलशास्त्रीय वेधशाळा होती. हे बांधलेले होते महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी. जंतर याचा संस्कृत यंत्र असा अर्थ होतो, तर मंतर याचा अर्थ होतो मंत्र. याचा एकत्रित अर्थ आहे गणना करण्याची उपकरणे किंवा खगोलशास्त्रीय यंत्रे. ग्रह ताऱ्यांच्या स्थितीची अचूक गणना आणि पंचांग तयार करण्यासाठी ही वेधशाळा त्यावेळी बांधलेली होती. तर महाराजा जयसिंग यांनी 5 शहरांमध्ये अशा पद्धतीच्या वेधशाळा बांधलेल्या होत्या दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी आणि मथुरा. तर जयपूरचे जंतर मंतरला आता 2010 मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले होते. आता दिल्लीचे जे जंतर मंतर आहे याविषयी माहिती पाहूया. याचं स्थान आहे कॅनॉट प्लेस जवळ नवी दिल्ली संसद भवनाच्या अगदी जवळ. याचं बांधकाम 1724 मध्ये झालेलं होतं. आंदोलन आणि धरणांचे प्रमुख केंद्र म्हणून हे आता ओळखले जाते.
याचं ऐतिहासिक महत्त्व म्हणजे 1857च्या उठावामध्ये याचं खूप मोठं नुकसान झालेलं होतं. अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार 2026 या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार 2026 हा नुकताच जाहीर झालेला आहे. पुरस्काराचं वितरण 1 ऑगस्ट 2026 या दिवशी करण्यात येणार आहे. प्रदान करते असणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. लोकमान्य टिळक पुरस्काराची सुरुवात 1983 मध्ये झालेली होती. तर पहिले पुरस्कार विजेते होते S.M. जोशी. आता मागील काही वर्षातील पुरस्कार विजेते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. अगदी मागचे नाही, परंतु मागील एक 4 ते 5 वर्षातले आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. 2019 मध्ये बाबा कल्याणी, 2020 मध्ये सोनम वांगचुक, 2021 मध्ये डॉक्टर सायरस पूनावाला, 2022 मध्ये डॉक्टर टेसी थॉमस, 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, 2024 मध्ये सुधा मूर्ती, 2025 मध्ये नितीन गडकरी आणि 2026 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे अजित डोभाल यांना. आता यातील परीक्षाभिमुख तथ्य म्हणजे लोकमान्य टिळक पुरस्कार हा 1983 पासून प्रदान केला जातो. 2026 चे मानकरी आहेत आता सांगितल्याप्रमाणे अजित डोभाल आणि पुरस्काराचं वितरण 1 ऑगस्ट 2026 या दिवशी करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मॉल्दोव्याची राजधानी चिशिनौ या ठिकाणी भेट दिलेली आहे. 20 जुलै या दिवशी ही भेट झालेली आहे. चिशिनौ मोल्दोवा प्रजासत्ताक निमंत्रक होतं राष्ट्राध्यक्ष यांचं. मोल्दोवा हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा एक महत्वाचा सदस्य देश आहे. 34 वर्षामध्ये भारताचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान या ठिकाणी कधीही गेलेले नव्हते आणि त्यामुळेच या भेटीचं महत्त्व अधिकच आता स्थापित झालेलं आहे. आता मोल्दोवा प्रजासत्ताक म्हणजेच रिपब्लिक ऑफ मोल्दोवा हा नेमका कुठे आहे तर याची राजधानी आहे चिशिनौ. अधिकृत भाषा आहे रोमानियन. राष्ट्राध्यक्ष आहेत माया सांडू. या मोल्दोवाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्या पक्षाचं नाव आहे कृती व एकता पक्ष. पंतप्रधान आहेत अलेक्झांड्रो मोंतेआनू. शासन पद्धती आहे एकात्म संसदीय प्रजासत्ताक. आता याची क्षेत्रफळ लोकसंख्या या ठिकाणी दिलेली आहे. याचं चलन आहे मोल्दोवन ल्यू आणि याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे 27 ऑगस्ट 1991 या दिवशी सोव्हिएत संघापासून. ही भेट भारत आणि मोल्दोवा मैत्री व सहकार्याच्या नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे. IIT तिरुपती येथे 5वी ब्रिक्स भूस्थानिक तंत्रज्ञान कार्यगट बैठक ही नुकतीच पार पडलेली आहे. 20 ते 22 जुलै या दिवशी ही बैठक पार पडली. तिरुपती जिल्हा आंध्र प्रदेश या ठिकाणी ही बैठक पार पडलेली आहे. या बैठकीचा विषय होता भू अवकाशीय तंत्रज्ञान आणि त्याचे अनुप्रयोग. आयोजक होते ब्रिक्स भूस्थानिक तंत्रज्ञान कार्यगट. आपल्या सरळ सरळ प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की 5वी ब्रिक्स भूस्थानिक तंत्रज्ञान कार्यगट बैठक ही कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे तर लक्षात घ्या IIT तिरुपती या ठिकाणी ही बैठक पार पडलेली आहे. आता ब्रिक्स या अनुषंगाने आपल्याला त्याबद्दल म्हणजे 2026 ची ही जी ब्रिक्सचे अधिवेशन आहे हे कुठे होणार आहे किंवा त्याचं अध्यक्षपद कोणाकडे आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. तर लक्षात घ्या 2026 मध्ये भारताकडे ब्रिक्सचे अध्यक्षपद आहे. त्यामुळे वर्षभर भारतामध्ये ब्रिक्सच्या वेगवेगळ्या विषयांवरील बैठका या होत आहेत. 1 जानेवारी 2026 पासून भारताकडे अध्यक्षपद हे ब्राझीलकडून हस्तांतरित झालेले आहे. भारताकडे आता हे चौथे अध्यक्षपद आहे. 2012 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी पहिल्यांदाच भारताकडे ब्रिक्सचे अध्यक्षपद होते. 2016 मध्ये गोवा या ठिकाणी बैठक झालेली होती बैनालीम या ठिकाणी. 2021 मध्ये आभासी पद्धतीने भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. तर 2026 मध्ये पुन्हा एकदा भारताकडे हे अध्यक्षपद आलेले आहे. तर भारताचे चौथे अध्यक्षपद आता कधी कधी आहे तर 2012, 2016, 2021 आणि 2026. आता शब्दलोक हा शब्द आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. याचं महत्व म्हणजे भारतातील आता पहिलंच अशा पद्धतीचं एक संग्रहालय हे आता शब्दलोक म्हणून आता नावारूपास आलेलं आहे. नाव आहे शब्दलोक म्युझियम ऑफ द वर्ल्ड. ठिकाण आहे कोलकात्यातील राष्ट्रीय ग्रंथालयाच्या ठिकाणी. उद्घाटन केलेलं आहे 19 जुलै या दिवशी अमित शहा यांच्या हस्ते. भारतातील भाषांना समर्पित असलेले हे पहिलेच इमर्सिव्ह संग्रहालय असणार आहे. पहिल्या टप्प्यातील 9 दालने यामध्ये आता ओपन झालेली आहेत. याचा उद्देश आहे भारतामध्ये 22 अनुसूचित भाषा आणि शेकडो बोली आहेत. भाषिक वारसा जतन करण्यासाठी आणि तरुण पिढीला भाषा, लिपी व साहित्याची ओळख करून देण्यासाठी हे संग्रहालय उभारण्यात आलेले आहे. आता आपल्याला या अनुषंगाने माहिती काय असायला हवे तर आपली जी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधील 8वी अनुसूची आहे म्हणजे आपल्या संविधानातील 8वी अनुसूची ही भाषांविषयी माहिती सांगते. तर या अनुसूचीमध्ये 22 भाषा आहेत. 1950 मध्ये मूळ 14 भाषा यामध्ये समाविष्ट होत्या. 1967 मध्ये 21व्या घटनादुरुस्तीने जे 1967 साली झाली यामध्ये सिंधी ही भाषा ऍड करण्यात आली. त्यानंतर 71व्या घटनादुरुस्तीनुसार 1992 मध्ये कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या भाषा समाविष्ट करण्यात आल्या. तर 92व्या घटनादुरुस्ती 2003 नुसार बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली या 4 भाषा यावेळी
समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर आता 8व्या अनुसूचीमध्ये एकूण भाषा किती आहेत? तर 22. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026. आता ही स्पर्धा आता नुकतीच याची सुरुवात मागील आठवड्यामध्ये झालेली आहे. ग्लासगो, स्कॉटलंड या ठिकाणी ही स्पर्धेची सुरुवात ही झालेली आहे. आता याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी 74 पैकी प्रत्येक देशाला स्वतःचा स्वतंत्र बॅटन हा देण्यात आलेला आहे. आता या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये 10 मुख्य खेळ आणि 6 पूर्णपणे एकात्मिक पॅरा खेळ यांचा समावेश असणार आहे. यामध्ये 215 सुवर्णपदके असतील, तर 74 राष्ट्रकुल क्रीडा संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत. सुमारे 3000 आणि स्वयंसेवक 3000 अशा पद्धतीने खेळाडू यामध्ये समाविष्ट होतील. यामध्येच पहिल्यांदाच पदार्पण करणारे देश आहेत गॅबॉन आणि टोगो. यामध्ये हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, नेमबाजी, क्रिकेट, स्क्वॅश आणि टेबल टेनिस हे खेळ यावेळी वगळलेले आहेत. आता राष्ट्रकुल क्रीडा इतिहासातील पहिलेच इंडोर उद्घाटन यावेळी समारंभ करण्यात आलेले आहेत. आता भारताबद्दलची महत्त्वाची माहिती म्हणजे भारताचे 126 खेळाडू यावेळी सहभागी होत आहेत. यामध्ये 51 संघ, अधिकारी आणि सहाय्यक यामध्ये समाविष्ट असणार आहेत. भारताचा हा 19वा सहभाग आहे आणि 1934 मध्ये भारताने पदार्पण केलेलं होतं. भारत मागच्या म्हणजे 2022 मध्ये जी स्पर्धा झाली होती ही बर्मिंगहम या ठिकाणी झालेली होती. ही 22वी स्पर्धा होती आणि यामध्ये भारताने 4थे स्थान पटकावलेले होते. यामध्ये भारताने एकूण 61 पदके जिंकलेली होती, ज्यामध्ये 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य अशा पद्धतीची यामध्ये समाविष्ट होता. भारताची सर्वोत्तम कामगिरी आतापर्यंतची ही 2010 मध्ये दिल्ली या ठिकाणी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये झालेली होती. या स्पर्धेमध्ये भारताने 101 पदके पटकावत दुसरे स्थान पटकावलेले होते. राष्ट्रकुल क्रीडा इतिहासातील पहिलाच इंडोर उद्घाटन समारंभ यावेळी झालेला आहे. आता ही जी स्पर्धा आहे 2026 ची ही 23वी स्पर्धा आहे. ही 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 अशा पद्धतीने 11 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. ठिकाण आहे ग्लासगो, स्कॉटलंड. ग्लासगोला हे दुसऱ्यांदा यजमानपद मिळालेलं आहे. यापूर्वी 2014 मध्ये ही स्पर्धा ग्लासगो या ठिकाणीच भरवण्यात आलेली होती आणि 12 वर्षांनी पुन्हा एकदा ग्लासगो याच ठिकाणी ही स्पर्धा भरवण्यात येत आहे. मूळ यजमान याचे ऑस्ट्रेलिया होते, परंतु ऑस्ट्रेलियाने अधिक खर्चामुळे ऐनवेळी माघार घेतलेली आहे आणि याच कारणामुळे आता ग्लासगोमध्ये ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. यावर्षीचा शुभंकर आहे फिनी. फिनी हा ग्लासगोचा युनिकॉर्न आहे, तर युनिकॉर्न हा स्कॉटलंडचा राष्ट्रीय प्राणी देखील आहे. अनुराग जैन हे आता नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त झालेले आहेत. लक्षात घ्या, नीती आयोगाचे आता नवीन सीईओ असणार आहेत अनुराग जैन. 22 जुलै 2026 या दिवशी 2 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली. ते नीती आयोगाचे 5वे सीईओ आहेत. ते 1989 बॅचचे मध्य प्रदेश केडरचे IAS अधिकारी आहेत. ते मुळातच मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत. मध्य प्रदेशचे 35वे मुख्य सचिव देखील होते. पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कार 2023 हा देखील त्यांना मिळालेला होता. तर अनुराग जैन यांचे टोपण नाव आहे हायवे मॅन. नीती आयोगाबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. नीतीचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. याची स्थापना 1 जानेवारी 2015 या दिवशी झालेली होती. ही नीती आयोग ही संघटना घटनात्मक संस्था नाही, वैधानिक संस्था देखील नाही, तर ही केंद्र सरकारच्या कार्यकारी ठरावाद्वारे म्हणजे एक्झिक्युटिव्ह रिझोल्युशनद्वारे स्थापन झालेली थिंक टँक आहे. नीती आयोगाची रचना कशी आहे? तर याचे अध्यक्ष असतात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपाध्यक्ष आहेत सध्याचे अशोक कुमार लाहिरी, त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. तर सीईओ आता आहेत अनुराग जैन. भारत सरकारच्या सचिव म्हणजे सेक्रेटरी दर्जाचा हा अधिकारी असतो. आता यामागील सीईओ कोण होते? तर BVR सुब्रमण्यम यांची जागा अनुराग जैन यांनी घेतलेली आहे. फेब्रुवारी 2023 ते जुलै 2026 या कालावधीसाठी नीती आयोगाचे सीईओ म्हणून BVR सुब्रमण्यम यांनी कार्य पाहिलेले होते. आता नवीन सीईओ आहेत अनुराग जैन. आपल्याला परीक्षेमध्ये ही अशा पद्धतीचा प्रश्न 100% विचारण्यात येऊ शकतो की नीती आयोगाचे नवीन सीईओ आता कोण असणार आहेत? तर अनुराग जैन. राज्याचे पहिले बायोप्लास्टिक धोरण आता नुकतेच जाहीर झालेले आहे. महाराष्ट्र राज्याने आपले पहिले बायोप्लास्टिक धोरण जाहीर केलेले आहे आणि याद्वारे 1,00,000 रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट देखील आता समोर ठेवण्यात आलेले आहे. राज्यातील प्लास्टिकचा वापर 30% कमी करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने शुक्रवारी राज्याचे पहिले बायोप्लास्टिक धोरण हे जाहीर केलेले आहे. ऊस, मका, साबुदाणा कंद, बटाटा, शैवाल यांसारख्या नूतनीकरणक्षम जैविक स्रोतांपासून बायोप्लास्टिक उद्योगांना आता प्रोत्साहन देण्याची योजना या धोरणामध्ये आता जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यातील प्लास्टिकचा वापर सुमारे 30% कमी करणे यामध्ये प्रमुख उद्दिष्ट आहे. सुमारे 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित देखील याद्वारे केली जाणार आहे. 1,00,000 नवीन रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील. तसेच $1 अब्ज मूल्याच्या बायोप्लास्टिक निर्यातीचे ध्येय देखील यावेळी ठेवण्यात आलेले आहे.
करार शेतीच्या माध्यमातून 1,00,000 शेतकऱ्यांना कच्चा माल व पुरवठा साखळीतील जोडून त्यांना उत्पन्न वाढवणे किंवा त्यांचे उत्पन्न वाढवणे हे देखील यामागचे उद्दिष्ट आहे. आता या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी सरकारने मोठ्या सवलतींची घोषणा देखील यावेळी केलेली आहे. 31 डिसेंबर पूर्वी अधिकृत इरादा पत्र प्राप्त करून किमान 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या पहिल्या 2 मोठ्या उद्योगांना 30% स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या 30% पर्यंत भांडवली अनुदान हे आता मिळणार आहे. तर व्यावसायिक उत्पादन सुरू झाल्यापासून 10 वर्षाच्या कालावधीसाठी दीर्घ मुदतीच्या कर्जावर 5% वार्षिक व्याज अनुदान किंवा प्रतिवर्ष 50 कोटी रुपयांपर्यंत अशा पद्धतीची सवलत या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सरळ-सरळ यामध्ये खूप डिटेलमध्ये प्रश्न जाणारच नाहीये. आपल्याला प्रश्न पहिल्यांदा असा विचारण्यात येऊ शकतो, की भारतामध्ये पहिल्यांदाच बायोप्लास्टिक धोरण हे कोणत्या राज्याने जाहीर केलेले आहे? तर ऑब्व्हियसली त्याचं उत्तर असणार आहे महाराष्ट्र या राज्याने. आता जागतिक आणि भारतीय संदर्भ यात हे देखील आता या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणजे थिअरॉटिकल अशा पद्धतीचा जर क्वेश्चन विचारला, तर आपल्याला हा रेफरन्स देणं या ठिकाणी गरजेचं आहे. 2030 पर्यंत सर्व प्लास्टिक पॅकेजिंग पुनर्वापरायोग्य किंवा कंपोस्टेबल करणे हे युरोपियन महासंघाचे लक्ष्य आहे. तर जर्मनी, इटली आणि जपान या देशांनी या क्षेत्रासाठी हरित खरेदी धोरणे व अनुदाने ही सुरू केलेली आहेत आणि याच अनुषंगाने महाराष्ट्राचे हे बायोप्लास्टिक धोरण हे आता अधिकच महत्त्वाचे आता दिसून येत आहे. भारतातील बायोप्लास्टिक बाजारपेठ 2023 पर्यंत $3.21 अब्ज वर पोहोचण्याचा अंदाज आता वर्तवण्यात आलेला आहे. तसेच जागतिक बाजारपेठेमध्ये भारताचा वाटा हा केवळ 0.46% इतकाच आहे. त्यामुळे या क्षेत्रात विस्ताराला प्रचंड वाव आहे. आता या धोरणाचे नेमके फायदे काय आहेत? तर प्लास्टिक कचरा कमी करणे, साखर उद्योगाला जोडधंद्याची संधी निर्माण करणे, निवडक क्षेत्रामध्ये किमान 30% सिंगल यूज प्लास्टिकला बायोप्लास्टिकचा पर्याय हा उपलब्ध करून देणे आणि पर्यावरण संवर्धन आणि शेतकरी व उद्योग यांना आर्थिक बळकटी देणे हेच यामागचे आता उद्दिष्ट आहे आणि हेच यामागचे फायदे देखील आता वर्तवण्यात येत आहेत. लक्षात घ्या, महाराष्ट्र हे बायोप्लास्टिक धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. आता सारनाथ येथील एक महत्त्वाच्या स्थळाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये आता समाविष्ट करण्यात आलेले आहे. मुळात सारनाथ हे कुठे आहे? तर सारनाथ वाराणसी जिल्हा उत्तर प्रदेश या ठिकाणी स्थित आहे आणि सांस्कृतिक स्थळामध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. आता हे बौद्ध जे स्थळ आहे, हे बौद्ध स्थळ अतिशय महत्त्वाचे आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या देखील याचं महत्त्व अधिक आहे. 48वी जागतिक वारसा समिती बैठकीमध्ये जी बुसान दक्षिण कोरिया या ठिकाणी झालेली होती, या ठिकाणी याची घोषणा करण्यात आलेली आहे. 1998 पासून तात्पुरत्या यादीमध्ये सारनाथ हे होतेच. आता याच्या परमनंट जागतिक वारसा यादीमध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. आता सारनाथला ऋषी भगत मुगदाव किंवा मुगदाई या नावाने देखील ओळखले जाते. सारनाथ हे नाव सारंगनाथ म्हणजेच हरिणांचा स्वामी या शब्दावरून आलेले आहे. सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्माचा प्रसार करताना सारनाथ येथे स्तूप व विहारांची उभारणी केलेली होती. आता सत्यमेव जयते हे जे वाक्य आहे, हे वाव्य मुंडक उपनिषदातून घेतलेले आहे. हे मूळ अशोक स्तंभावर देखील नाहीये आणि आपल्याला हे देखील या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे आणि सत्यमेव जयतेचा इतिहास देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता भारताची आता यामुळे सारनाथ येथील जो काही बौद्ध स्थळ आता समाविष्ट करण्यात आलेले आहे, यामुळे भारताची एकूण स्थळे जी जागतिक वारसा यादीमध्ये आहेत, याची संख्या झालेली आहे 45. म्हणजे 37 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र. उत्तर प्रदेशचे हे चौथे जागतिक वारसा स्थळ ठरलेले आहे. आधीचे 3 होते ताजमहाल, आग्रा किल्ला आणि फतेपूर सिक्री. आता बुद्ध धर्मातील 4 प्रमुख तीर्थस्थळ हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. लुंबिनी, बोधगया, सारनाथ आणि कुशीनगर. लुंबिनी हे नेपाळमध्ये आहे आणि या ठिकाणी गौतम बुद्ध यांचा जन्म झालेला होता आणि हे देखील वारसा यादीमध्ये आहे. बोधगया या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झालेली होती, हे भारतामध्ये आहे आणि हे देखील वारसा यादीमध्ये आहे. तर सारनाथ येथे पहिला उपदेश झालेला होता, हे देखील भारतामध्ये आहे आणि हे आता नुकतेच वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर कुशीनगर या ठिकाणी महापरिनिर्वाण हे गौतम बुद्धांचे झाले होते, हे अद्याप तरी वारसा यादीमध्ये समाविष्ट केलेले नाही. जागतिक वारसा दिवस हा 18 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. बौद्ध धर्मातील 4 पैकी 3 प्रमुख तीर्थस्थळे आता युनेस्कोच्या यादीमध्ये आलेली आहेत. अशोक स्तंभाचे सिंह शीर्ष म्हणजे जे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे, हे 26 जानेवारी 1950 पासून हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह झालेले आहे. भारतातील आता वारसा स्थळे जी अलीकडील आहेत, हे कुठे कुठे आहेत? तर 41वे आहेत शांतिनिकेतन पश्चिम बंगाल, 42वे होते होयसाळांचे पवित्र मंदिर समूह कर्नाटक, 43वे होते मोईदाम आसाम,
44 होते भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश महाराष्ट्र आणि 45 होते सारनाथ उत्तर प्रदेश. आता यामुळे महाराष्ट्रामध्ये आता 6 युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत, हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातील 6 जागतिक वारसा स्थळे कोणती आहेत? तर अजिंठा लेणी 1983 मध्ये, वेरूळ लेणी 1983 मध्ये, एलिफंटा लेणी 1987 मध्ये, छत्रपती शिवाजी टर्मिनल 2004 मध्ये, व्हिक्टोरियन आर्ट डेका वारसा मुंबई 2018 आणि मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया 2025. आता सर्वाधिक स्थळे असलेले देश म्हणजे संपूर्ण जगभरामध्ये सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे ही कुठे आहेत? तर पहिल्या क्रमांकावर आहे इटली 61, दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन 60, तिसऱ्या क्रमांकावर आहे जर्मनी 55, चौथ्या क्रमांकावर आहे फ्रान्स 54, पाचव्या क्रमांकावर आहे स्पेन 50, तर 6व्या क्रमांकावर आहे भारत 45. आता ब्रिटनचे नवीन पंतप्रधानपदी अँडी बर्नहॅम यांची आता नियुक्ती झालेली आहे. ते मजूर पक्षाचे आहेत, हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. परीक्षेमध्ये आपल्याला वेळोवेळी अशा पद्धतीचे वेगवेगळ्या देशांचे पंतप्रधान आणि त्यांचा पक्ष हा विचारण्यात आलेला आहे. याच अनुषंगाने आपल्याला ही माहिती असणं आवश्यक आहे. ब्रिटनचे नवीन पंतप्रधान आहेत अँडी बर्नहॅम, त्यांचा पक्ष आहे मजूर पक्ष म्हणजेच लेबर पार्टी. ते ब्रिटनचे 59वे पंतप्रधान आहेत. कीर स्टार्मर यांनी 22 जून या दिवशी आपला राजीनामा सादर केलेला होता आणि गेल्या 10 वर्षातील ब्रिटनचे अँडी बर्नहॅम हे आता 7वे पंतप्रधान आता झालेले आहेत. आणि याच अनुषंगाने आपल्याला माहिती असणं देखील आवश्यक आहे. कोणी राजीनामा दिलेला होता? तर कीर स्टार्मर यांनी राजीनामा दिलेला होता आणि नवीन पंतप्रधान आहेत अँडी बर्नहॅम. महाराष्ट्राला आता दुहेरी जीआय टॅगचा नुकताच मान मिळालेला आहे. आता महाराष्ट्रामध्ये 2 महत्त्वाचे जे काही अन्नपदार्थ आहेत किंवा वेगवेगळे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या 2 गोष्टींना आता जीआय टॅग मिळालेला आहे. त्यातील पहिला आहे लोणावळा चिक्की. आता 100हून अधिक वर्षाची परंपरा असलेल्या लोणावळा चिक्कीला नुकताच जीआय टॅग प्राप्त झालेला आहे. वार्षिकी सुमारे 50 कोटींची उलाढाल असलेल्या या उद्योगाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आता नवी ओळख मिळणार आहे. तसेच दुसरी गोष्ट आहे माहूरच्या रेणुका माता तांबूल. आता या रेणुका माता तांबूलला देखील जीआय टॅग मिळालेला आहे. नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर येथील रेणुका माता तांबूल या पारंपरिक प्रसादाला जीआय टॅग मिळालेला आहे. देशातील जीआय मानांकन मिळालेला हा दुसरा प्रसाद आणि महाराष्ट्रातील पहिला जीआय मानांकन प्रसाद ठरलेला आहे. जीआयचा फुल फॉर्म काय आहे? जॉग्राफिकल इंडिकेशन. आता देशातील पहिल्या डेंग्यू लसीला नुकतीच केंद्राने मंजुरी ही दिलेली आहे. मंजुरी संस्था आहे CDSCO. लसीचं नाव आहे क्युडेंगा. आता क्युडेंगा हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सरळ सरळ प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, क्युडेंगा हे काय आहे? तर लक्षात घ्या, क्युडेंगा हे डेंग्यू प्रतिबंधक लस आहे. 4 ते 60 वर्षांच्या वयोगटासाठी ही लस असणार आहे. याचा प्रकार आहे रिकॉम्बिनंट DNA आधारित ही महत्वाची व्हॅक्सिन आहे. ही देण्याची पद्धत आहे त्वचेखालील इंजेक्शनद्वारे. याचं उत्पादन आणि आयात ही कशा पद्धतीने केलेली आहे? तर जर्मनीतील टकेडा GmbH द्वारा याचं उत्पादन केलेलं आहे. तर भारतामध्ये टकेडा बायोफार्मास्युटिकल्स इंडियाद्वारे याचं आयात ही केलेली आहे. आता या लसीला 42 देशांनी आधीच मान्यता दिलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेची पूर्व पात्रता प्राप्त हिला आता ही मान्यता असलेली ही लस आहे. तर जागतिक स्तरावर 2.4 कोटीहून अधिक डोस वितरित देखील झालेले आहेत. ही लस भारतातील डेंग्यू विरुद्ध लढ्याला मोठा पाठबळ आता देणार आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपायांना ही पूरक देखील ठरणार आहे. लक्षात घ्या, भारतातील डेंग्यू विरुद्ध मंजूर झालेली पहिली लस काय आहे? तर त्याचं नाव आहे क्युडेंगा. वयोगट काय आहे? 4 ते 60 वर्ष. मंजुरी संस्था आहे CDSCO. लसीचा प्रकार आहे लाईव्ह ॲटेन्युएटेड टेट्राव्हॅलंट व्हॅक्सिन. 42 देशांमध्ये याला मान्यता आहे. तर 2.4 कोटीहून अधिक डोस याचं वितरण झालेलं आहे. आता जेनझी क्रांती. मागील आठवड्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली न्यूज म्हणजे जेनझी क्रांती आणि या जेनझी क्रांतीचा आता जो काही समारोप झालेला आहे हा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने झालेला आहे. आता याचं पार्श्वभूमी काय होती? तर नीट प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून कॉक्रोच जनता पार्टीने म्हणजे CJPने दिल्ली येथील जंतर मंतरवर तसेच देशभरामध्ये विविध ठिकाणी तरुणांनी केलेल्या प्रखर आंदोलनाची धग ही वाढलेलीच होती आणि याच आंदोलनाला जेनझी क्रांती असे म्हणण्यात येत होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. हे वृत्त समजताच जंतर मंतरवर आंदोलकांनी मोठा जल्लोष केला. आता शिक्षण मंत्री पदाचा पदभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री होते. आता नुकताच त्यांनी राजीनामा दिलेला आहे. नीट प्रश्नपत्रिका फूट प्रकरणी त्यांनी जबाबदारी ही स्वीकारलेली आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी 4 दशकाहून अधिक काळ कार्य
हे त्यांनी केलेलं होतं. युवक आणि देशाच्या भवितव्यासाठी आपली बांधिलकी कायम असल्याचे त्यांचे मत यावेळी आता समोर आलेले आहे. आता जो अतिरिक्त कार्यभार आहे, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि अतिरिक्त कार्यभार हा प्रल्हाद जोशी यांच्याकडे आलेला आहे. आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे आधीपासूनच ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण तसेच नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री या खात्यांची जबाबदारी आहे. प्रल्हाद जोशी यांच्याबद्दल देखील माहिती पाहूया. त्यांचं नवीन पद आहे केंद्रीय शिक्षण मंत्री अतिरिक्त पद. पूर्वीचं पद आता सांगितलं मी तुम्हाला. प्रल्हाद जोशी यांचं मूळ राज्य आहे कर्नाटक. त्यांचा मतदारसंघ आहे धारवाड लोकसभा आणि पक्ष आहे भारतीय जनता पक्ष. अनाहत सिंगने एक ऐतिहासिक कामगिरी आता केलेली आहे. भारतीय स्क्वॉशमध्ये प्रथमच आता विश्वविजेतेपद हे भारताला मिळालेले आहे. भारताच्या अनाहत सिंग हिने 2026 वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावून इतिहास रचलेला आहे. अंतिम सामन्यामध्ये तिने इजिप्तच्या रुकैया सालेम हिचा 3-0 असा सरळ सेटमध्ये पराभव केलेला आहे. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश विजेतेपद जिंकणारी अनाहत सिंग ही भारताची पहिली खेळाडू ठरलेली आहे. उपविजेते कोण आहे? इजिप्तची रुकैया सालेम. भारताची स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानामध्ये अजून एक महत्वाची प्रगती झालेली आहे. भार्गवास्त्र हे नाव आता या ठिकाणी महत्वाचं आहे. भार्गवास्त्र हार्ड किल काउंटर ड्रोन प्रणालीचं यशस्वी प्रात्यक्षिक आता यावेळी झालेलं आहे. भारतीय लष्कर, नौदल, वायुदल अधिकाऱ्यांसमोर याचं यशस्वीपणे सादरीकरण हे झालेलं आहे. यामध्ये 4 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यातील पहिलं म्हणजे वाहनावर बसवता येणारी चालत्या वाहनाहून जलद तैनातीस सक्षम असलेली व्हेइकल माउंटेड प्रणाली यामध्ये आहे. एकल ड्रोन आणि ड्रोनच्या स्वयंचलित झुंडीचा नाश हे करू शकते. बहुस्तरीय मायक्रो रॉकेट्स आणि मार्गदर्शित मायक्रो मिसाइल्स हे देखील यामध्ये असणार आहेत. तर मेक 2 उपक्रमांतर्गत मेक इन इंडिया 2 या उपक्रमांतर्गत याचं विकसित हे करण्यात आलेलं आहे. भार्गवास्त्र ही एक किफायतशीर हार्ड किल प्रणाली असून शत्रूचे ड्रोन आणि त्यांच्या स्वयंचलित झुंडीला नष्ट करण्यासाठी स्वदेशी अनगाइडेड रॉकेट्स आणि प्रिसिजन मायक्रो मिसाइल्सचा प्रभावी वापर यामध्ये करण्यात येत आहे. आता लक्षात घ्या, भारताची स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानामध्ये ही प्रगती झालेली आहे आणि ड्रोन युद्धाच्या युगातील हे एक महत्वाचं पाऊल आता मानले जात आहे. आता हे भार्गवास्त्र कोणी तयार केलेलं आहे? तर सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड म्हणजे SDAL. आपल्याला हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की भार्गवास्त्र याची निर्मिती ही कोणत्या संस्थेने केलेली आहे? तर आपल्याला वाटू शकतं की DRDO किंवा ARDO अशा पद्धतीच्या संस्थेने केलेली असेल, परंतु याची डेव्हलपमेंट ही जी केलेली आहे सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड म्हणजे SDAL आणि याचं प्रात्यक्षिक नागपूर या ठिकाणी 23 ते 24 जुलै 2025 या दिवशी झालेला आहे. आता परीक्षा सुधारण्यासाठी आता नीटचा जो आता पेपर नुकताच फुटलेला आहे आणि धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्यांनी नुकताच राजीनामा देखील दिलेला आहे आणि याच अनुषंगाने याची पुढची घडामोड म्हणजे आता एक महत्वाच्या टास्क फोर्सची स्थापना यावेळी आता करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची घोषणा ही केलेली आहे. आता या टास्क फोर्सचं अध्यक्षपद आहे नंदन निलेकनी. नंदन निलेकनी हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रख्यात नाव आहे. तर नंदन निलेकनी हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असणार आहेत. तर इतर सदस्यामध्ये सोमनाथ जे इस्रोचे माजी अध्यक्ष होते ते आहेत. त्यासोबतच UGCचे माजी अध्यक्ष तपन डेका, कामकोटी, अनिता करवाल आणि अमृत लाल मीना हे सर्व सदस्य यामध्ये असणार आहेत. लक्षात घ्या, अध्यक्ष आहेत नंदन निलेकनी आणि सदस्य आहेत सोमनाथ, तपन डेका, कामकोटी, अनिता करवाल आणि अमृत लाल मीना. आता या टास्क फोर्सचा मुळात उद्देश काय आहे? तर परीक्षा पेपरफुटी आणि गैरप्रकारामध्ये सहभागी असणाऱ्यावर कडक कारवाईसाठी आता नुकतंच जे काही विधेयक संसदेमध्ये सादर करण्यात येणार आहे याच अनुषंगाने हे आता टास्क फोर्स स्थापन करण्यात आलेले आहे आणि हे टास्क फोर्स NTA परीक्षा व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला आहे. परीक्षांमध्ये पारदर्शकता, विश्वासार्हता आणि गैरप्रकारांना आळा घालणे हे या सुधारणांचे प्रमुख उद्दिष्ट मानले जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या गोष्टी या नमूद केलेल्या होत्या. या सर्व गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या गोष्टीवर आधारित तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हा होता आजचा व्हिडिओ. धन्यवाद.